नमस्कार, मी देवा चपटे. आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. इतक्या दिवस नगरपालिका ही शिवसेना, भाजप आणि काँग्रेसच्या ताब्यात होती आणि आज वसमत नगरपालिकेचा रिझल्ट लागलाय. मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीच्या सीटा आलेल्या पाहायला मिळतात. आमदार राजूभाई नवघरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना वसमतच्या जनतेने पुन्हा एकदा डोक्यावर घेतलेलं पाहायला भेटते. भैया, पुन्हा एकदा तुमच्यावर विश्वास ठेवलाय वसमतच्या जनतेने, काय सांगसाल? काय मी जमिनीवर मला कुठं डोक्यावर घेतलं राव. पुन्हा एकदा मताच्या माध्यमातून तुमच्यावर विश्वास ठेवलाय जनतेने. 35 वर्ष ज्यांनी राजकारण केलंय त्यांना धूळ चालली, कसं पाहता याच्याकडे आणि तुम्हाला विश्वास दाखवलाय जनतेने, कशा प्रकारे जनतेचे आणखी एकदा प्रश्न सोडवण्याची संधी दिली? निश्चित नगरपालिकेच्या माध्यमातून ही संधी भेटलेली आहे आणि त्या संधीचं सोनं करण्याचं काम नगराध्यक्ष, सगळे नगरसेवक, मी सुद्धा या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून करत. किती सीटा आल्या तुमच्या आणि काय सांगसाल, काय भावना? आता निवडून आलेल्या सीटा या सगळ्या जनतेच्या आहेत. त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या मतदानातून या निवडून आल्यात. त्यांचे एवढंच काम करतील ते की समजा शहराच्या विकासासाठी जे डेव्हलपमेंट प्लॅन आहे त्यासाठी काम करायचं. बरं, एकंदरीत पाहायला गेलं तर विरोधक तुमच्यावर टीका करत होते, तर मग एवढ्या सीटा कसं काय? काहीच केलं नाही म्हणत होते, मग एवढ्या सीटा कसं काय? आता ते प्रश्न त्यांना जाऊन विचारावं लागेल ना आपल्याला. त्यांचं जे लोकांवर एक बोट दाखवते त्याच्याकडे 4 बोट असतात. माझी स्पर्धा मी कधीच त्या विरोधकासोबत करत नाही. मी माझी स्पर्धा स्वतःशी करत असतो, त्यामुळे मी त्यांचा विचारच करीत नाही कधी. तुम्हाला तुमच्या सीटा जास्त आल्यात, नागरिकांना कशा प्रकारे आभार मानसाल आणि काय असेल मेसेज? निश्चित या वसमत शहरातील सगळ्याच मंडळींना हे जेवढं जम्पिंग मेजॉरिटीनं जी सत्ता दिलेली आहे, अध्यक्षाच्या उमेदवाराला तिथं खूप मोठ्या प्रमाणात सत्ता दिली, त्यांच्या ऋणात राहून ती उतराई करण्याचं काम, त्यांच्या शहरामधून विकास कामं करण्याचे काम हे पुढच्या काळामध्ये केलं जाईल. निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात तुमच्यावर आरोप होत होते. कुठल्याही प्रकारे तुम्ही त्या आरोपाला उत्तर दिलं नाही. कशा प्रकारे उत्तर, म्हणजे मताधिक्याच्या आणि विजयाच्या मार्फत उत्तर द्यायचं होतं म्हणून उत्तर दिलं नाही का, काय कारण होतं? मी माझ्यावर झालेल्या आरोपाचं उत्तर देत बसत नाही, कारण मी पॉझिटिव्ह वर्किंग करणारा माणूस आहे आणि त्याचं उत्तर जनतेने दिले. आता मतदानातून एवढे नगरसेवक आतापर्यंत तुम्ही जर सर्वे केला की या 40-45 वर्षामध्ये नगरपालिका जेव्हापासून अस्तित्वात आहे, एवढ्या मेजॉरिटीनं कधीच कोणाला निवडून दिलं नाही. एकंदरीत पाहायला गेलं तर आज तुम्हाला जे विजयी झालेत उमेदवार, त्यांनी तुमचा आभार मानले, ते भावुक झाले होते. कशी परिस्थिती होती, काय सांगसाल? कशा प्रकारे त्यांनी आभार मानले? माझ्यासोबत जे निवडणुकीमध्ये लढले, जे निवडून आले ते मला भेटायला आले, पण जे पडले काही प्रमाणात त्यांना पराभूत व्हावं लागलं. त्यांच्या सगळ्यांच्या घरी जाऊन मी आता इथं आलो. विजय होण्यामागे तर तुमचा हात आहे, पण जे पराभूत झालेत त्यांचं काय, कशामुळे पराभूत झालेत, काय? त्यांच्या पराभवाची जबाबदारी व्यक्तिगत राजू नवघरे घेणार. ज्यावेळेस आपण राजकीय लोक यश आपल्याकडे खेचून घेतात आणि अपयशाचं लोकांवर ढकलतात, मी सर्वप्रथम जे 17-18 जे काही सदस्य निवडून आले असतील ते त्यांच्या कर्तृत्वावर निवडून आले. ज्यांना अपयश भेटले ते माझ्यामुळे भेटले. मी त्याची जबाबदारी घेतो. मंत्रिपदाची तुमची मोठ्या प्रमाणात चर्चा होते. आता तर तुमच्या ताब्यात नगरपालिका पण आली. नगरपालिकेचा मंत्रिपदाचा काही संबंध नाही. मंत्री व्हायसाठी आमदार व्हावं लागते. मी आमदार 19 ला एकदा झालो आणि 24 ला एकदा झालो. सगळ्यात पहिल्यांदा कोणतं काम हाती घेणार? शहरातलं मोठ्या प्रमाणात नागरिकांची नागरी समस्या आहेत. पहिला प्रश्न हाती कोणता घेसाल तुम्ही, काय सांगा? आता सध्या तर हाती घेतलंय मी देवा चपटेला मुलाखत द्यायचा. आणखी नागरिकांना काय आव्हान असेल? आता तुम्हाला निवडून दिले, आव्हान हे ज्यांनी फॉर्म भरले त्या दिवशी त्यांनी काम सुरू केलं. त्यांना म्हणलं स्वच्छतेवर काम करा, त्यांनी काम सुरू केलेले. आता शहरामध्ये स्वच्छतेचं काम, वेगवेगळे जे प्लॅनिंग दिलेत आपण त्या सगळ्याला प्लॅनिंगच्या नुसार काम करायचं. विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही निवडणुकीला समोर गेलात, नागरिकांना पण तुम्हाला संधी दिली, तुमच्या उमेदवाराला संधी दिली. विरोधक म्हणतात की काहीच विकास झाला नाही. आता त्यांना उत्तर दिले ना जनतेनं. त्यांना उत्तर जनतेने दिले. या निवडणुकीमध्ये त्यांना चिठ्ठ्यावर निवडून यावं लागलं काही जणांना. नक्कीच आपण पाहितलं असेल, विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक झालेली आहे आणि पुन्हा एकदा वसमतच्या जनतेने आमदार राजू नवघरे यांच्या कार्यकर्त्यांना संधी दिलेली पाहायला भेटते. देवा चपटे, DC9 मराठी न्यूज, वसमत, हिंगोली.